आपला आहे इथं, तो बघा आपला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय। तर गाईज आमची झालेली राजेश मोरे पाया पडायला। हे गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे गाईज आपल्या ब्लॉग्समध्ये। तर उद्याची तारीख आहे 27, आजची तारीख आहे 26। तर आजचे मी ब्लॉग स्टार्ट केले कारण की उद्या भाई आपलं गणपती आहेत ना। आज घेतले मकर बनवलं मस्त, आतमध्ये गोंगाट चालले मकर बनवतात सगळी, म्हणजे सगळं आणले आज सामान, आताच जस्ट आलो मी। तर तसंच ब्लॉग स्टार्ट केले। तर चला मिनी ब्लॉग नाही बनवणार, मिनी ब्लॉग बनवून डायरेक्ट उद्या भाई। तर चला आता पण बनवून थोडंसं क्लिप घेईन। तर चला मस्त जाऊ ना, गणपती आले भाई उद्या, असं वाटत ना मस्त भाई मजा येईल, सगळी फॅमिली येतील। आता जरा 2-3 दिवस नाही येणार कारण की आमच्या आत्ता येते त्यांची इथं पण गणपती असतं। तर चला काय ना आपण एन्जॉय करू भाई। आणि गाईज आपली मूर्ती कशी असतं कशी ना तुम्हाला उद्या दाखवीन ना। आता काय आणलंय मी तो सगळं दाखवतो तुम्हाला, तर चला जाऊ दाखवतो तुम्ही। तर गाईज जो आणलेलं सामान आम्ही आज, आणि अजून लाइटिंग बिटिंग आणले मस्तपैकी, हे आणले मस्त लाइटिंग बिटिंग आणले, हे बघू शकताय। तर आता आली तर महेशना मांडव बसवला, मकर बसवला, हे मस्तपैकी केली तर बाई डिझाईन भारी वाटतं। अजून करते नाही तर बाबा आली तर बघायला कसं बनवतात। तर काय असे आणले आम्ही लाईट पण, तर मस्त दिसतं, भारी आहे बाई। ही पण आणली एकदम छोटूशी, भारी पडतं, इथं पण मस्त उजेड पडतं। इथे गेली लाईट, आता वाट लागली आरपार। हो ते इथे बसवले, स्टॅपलर मारून ती वायरीला कट ना होल। मग तसा करण्यापेक्षा ना एक सुईनं धागा दे, नाही बघ असं बांधेन कालची यान घालून, समजलं की एकदा इथं टॅबला बिबला कुठं पण स्टॅपलर मार इथं पुरा लेवल मध्ये एकदम मग कसं प्रॉपर राहतील ना। तर इकडं तिकडं फुल वाट लागेल म्हणून स्टॅपलर मारू आपण। आणि कलर मारले गाईस पर्पल, म्हणून पर्पल लाईट पेटल। आपण पण बनवू शकते पण पोरा डेंजर आहेत, बनवतील। तर गाईज आता बैलांना ठेवू बघू कसं दिसतं पहिला, मग ना तर डायरेक्ट कॅन्सल ना तर बैलांना मस्त दिसतं बैल। तर गाईज आज आणले ना मी नवीनच, हे पण बाईक असं वाटतं तसं की सोन्याचंच आहे, नकली आहे पण मस्त की झालेलं आहे रेडी आपला मकर, फुल ऑन फायर। युवराज भाईने आणले चप्पल, यो काय बोलता, काय बोलतो निघूत बाई, हे घालताना बोलतो 250 रुपये वाली ही मागाची चप्पल, मी पण घेतली एक चप्पल। यो आमच्या पप्पाने आणलेला, जेलचा पप्पा पण आमचा अलगशी भाजी बिजी आणलेली फुल घरान, 10 दिवस कपणार ना, पानच्या बाटल्या इंडियन मस्त की फुल डन व्हायला शॉपिंग झालेली आमची। तर चला रास समय आहेत आता पण बाई नवीन आणले, कसलं वाटतं बघ, ही जास्त भारी वाटते। तर असू दे बघा बाई, कार्पेट लय मोठा लय भारी, एकच नंबर हो। पिस्तुल्या मस्त कार्पेट। तर गाय जिथे गेलेली आहे लाईट, तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट उद्या। तर चला हे गाईज नेक्स्ट डे। तर आज आहेत भाई गणपती, मस्त की जाऊ गणपती आणायला फॉर्च्युनर गाडीमध्ये आपले, मस्त की आज सगळी जेवण बनवून घेतले, काय काय तुम्हाला दाखवतो। आमची बाई पण ते वन साईड बसले भेंडी कापतं। तर चला आता मस्त टाइम झालेला आहे 10 वाजले, तर जाऊ आता आपल्या गणपती आणायला। एकची आपण 12ची की 1ची आरती असते ती करू। गाईज मी पण मस्त की आंघोळ केली, कपडे घातले, तर मस्त की चेन बिन घातली वन साईड आज। तर असू दे मस्त की जाऊ आता गणपती आणायला। पप्पा पण रेडी झालेले आहेत, पप्पा पण येतं आमचं।
तर चला युवराज प्रिन्स आला तर येईल गणपती आणायला, नाही तर नाही येणार, डेंजर तो. तर चल भाई पण कामाला लागली तर बघू शकतो. चला तुम्हाला दाखवतो भाई बाहेर कती मोठं टोप मांडले. तर गाय जिथे इथले मस्त की वाटण्याची भाजी बनवायला मोठी मी, आणि इकडे बघू शकते सगळं कापून पण ठेवले. आज टेस्टी जेवायला भाई फुल मशरूम टाकलं. बाबा इथं बघता आपल्या हळदी कुंकाचा कार्यक्रम TV वर, आणि आपला मकार फ्यू हवर्स गणपती येतील इथं. आता फ्यू हवर्सच लेफ्ट राहिलेत. बाबा पण वन साईड आपला नवीन बॉडी घातली, घालील कपडा मग घालील. तर चला बाहेर जाऊ आता. तर गाय मस्त की आम्ही ती गाय बघा शकतो भाई सेम टू सेम कुर्तं घातले. तर ओके काम झालेलं आहे, फुल डेंजर. आम्ही केव्हा आणलं कपडा पण ब्लॉग न बनवला असू द्या. आता प्रिन्स गाणी पण घातली, तो आता कुठेतरी आहे, तो दाखवी नंतरला. तर चला आता मस्त की जाऊ, मोठ्यापणे स्टार्ट पण केली फॉर्च्युनर. आता जाऊ मस्त की गणपती आणायला. तर गाय आता आलो आम्ही घनसोली गावामध्ये. आपण म्हणजे ईशान्य गणपती घेतो आपला. तर चला मस्त की घेतले पाट आणि नारळ तांदूळ. तर चला जाऊ. तर गाय झालो आपला तिथे गणपती झाला आपला, तुम्हाला दाखवतो. तर गाय जो असा आहे ना आपल्या महेश नाचं आहे, तुम्हाला दाखवीन. आणि लय प्रकारचा गणपती तिथं आपला आहे इथं, तो बघा आपला गणपती बाप्पा मोरया. तर गाय आता आपला गणपती काढला आपला पाट. डेंजर आहे मस्त आहे की. तर काय आता मारू मस्त की हवा, कारण की धुलबिल बसलेली थोडी. या वर्षी काय आम्ही धोतीचा कलर पण ब्लू चांगले आणि पर्पल साडीचा पण कलर. तर आपला असं असतं गणपती आणि पार्वती जोडा. तर काय आता आपले देवाला लावलं म्हणजे निघाल नको, सर्कल नको, सिमेंट लावली इथं कोपऱ्याला. बरं आहे म्हणजे सरकणार नाही, अजून पडणार नाही देव. चला बाय आता जाऊ. मंगलमूर्ती मोरया. चला मंदिर मामा की जय. तर चला काय आपण बसलो मस्त इथं युवराज भाई पाठीमागं पकडायला. देव धरून ठेवायचं, ब्रेक बी करत. तर काय जस्ट पोहोचलो घरी ना, उतरू आपण आपला गणपती बाप्पाला. तर चला मस्त की युवराज भाई चल पकड भाई, तुमची व्हिडिओ काढतो मी. हे पण पकडले. चला मस्त की ठेवू. आता 12:20 झालेले आहेत. चला डायरेक्ट आता आरती करू. कधीची आरती असते रे आपण? 1ची असते. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मंदिर मामा की जय. मोरया. असती तर गाय मस्त की बसवलं आपण मकरान देवाला. आणि ब्राह्मण अजून आला ना, आता येईल लवकरच, जरा टाइम लागेल त्याला यायला. चला याचा भाईचा फोटो काढतात. चला तर चला काय भरजी आलेला आहे, तर जाऊ मस्त की आरती करू देवाची. आणि भजन पण ठेवले मस्त की वन साईड असतं बघ बाई कसं. हां चलो जाऊ आतमध्ये. चला केशवाय नमः. ओम नारायणाय नमः.
गाईस झालेली इथं आरती आली इथं बाबा आणि आई बळे देवावली काहीतरी मग बाबू हे बघ असं दिसतं फोटो नुसता फोटो हे भारी लागतं उचलायला लागला अजून एकच नंबर लागतो. तर आता आलेले इथं मिथुन नाना आणि लुकमान नाना आलेले आहेत पाया पराला. तर गाईज आता आलो मी महेश तिथं गणपती पाया पडला पडलो मस्त की पाया. काय विषय मग बरंच ना. जस्ट पोचलो बाई घरी आपले मस्तपैकी. तर गाईज जी गेलतान मस्त की पत्ती वगैरे उजळाला 7 वाजले अजून 7 वाजतील पत्ती गेलतान डेंजर आहे थोडा. तर गाईज जस्ट आरती झाली आपल्या देवाची आणि पाहुणी पण यायची चालू झालेली आहेत. चला आता मस्त की जेवण बाई संध्याकाळ पण झाली आरती पण झाली जेवायचा टायमिंग पण झाला. तरी यांची बाईकी पळती खपत ना बघ तर रात झालेली आहे. पाहुणी पण आले इथं बसतो आता मी पण जेवायला. मस्त पुरी केलेली आहे 1 साईड आणि आपली भाजी. चला बाई जेवू आपण. तर गाईज आमची झाले राजेश मोरे पाया पराला. तर कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन म्हणजे मस्त वाटलं. मी आपले या कर्मनगरीचे आदरणीय फिरोजी यांच्या घरगुती गणपतीला भेट देण्यासाठी आलो असता अतिशय वातावरण असं आनंदाचं वातावरण भक्तिमय वातावरण आणि त्यामुळं मन भारावून गेलं. आणि जो फिरोजीने आमचं सहकार्य केलं आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल मी फिरोजीचं मनापासून अभिनंदन करतो. आणि कर्मनगरीच्या या सार्वजनिक गणपतीला एक भेट दिली तिथेही सार्वजनिक मंडळांनी आमच्या योग्य तो प्रकारे सत्कार केला सहकार्य केलं आणि त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांना गणपतीच्या शुभेच्छा देतो. ठीक आहे ते बघतो पहिला सुषमा. तर चला गाईज ब्लॉग इथे जॉईन करतो. कसा वाटला डे 1 आपल्या गणपतीचा आणि डे 2 पण बनवीन टेन्शन नका जेव्हा मिनी ब्लॉग पण बनवीन. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्याच्या आधी लाईक करा यूट्यूबला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा. चला गाईज बाय बाय.